आदरणीय नाग आचार्य तथा नानासाहेब आचार्य यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वच पक्षाची माणसं या ठिकाणी येत असतो आणि नानांना आदरांजली वाहत असतो। आजही त्याचप्रमाणे या चेंबूर परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी, शिक्षकगण आणि सर्वच स्तरातील सर्व मंडळी या ठिकाणी नानांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। नानांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची कामं केली, शिकवण दिली। ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये एक स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी त्यांनी अविरत प्रकारचा लढा त्या ठिकाणी दिला आणि त्या लढ्याच्या माध्यमातून ज्या वेळेला स्वातंत्र्य प्राप्त झालं, त्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही नानांनी लोकांमध्ये सुधारणा घडण्यासाठी, परिसराचा विकास होण्यासाठी आणि जे निर्वासित वगैरे लोक भारतामध्ये आलेले होते त्यांना कुठे ना कुठे स्थायिक करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे। आजही त्यांच्या कामाच्या खुणा या चेंबूर परिसरामध्ये जागोजागी दिसतात। त्यांनी सर्वांना आश्रय दिला, जाती निर्मूलन करणं, सर्वांना समान न्याय देणं, सर्वांना व्यसनमुक्त करणं, अशा प्रकारची सर्व सामाजिक कामं नानांनी केली। त्यानिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी नानांना अभिवादन करण्यासाठी येत असतो। त्याच दृष्टिकोनातून आजही आम्ही आणि चेंबूरचे अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। या ठिकाणी नानांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही पुढील जीवनामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शपथबद्ध होतो। त्याचप्रमाणे आजही नानांना अभिवादन करताना या चेंबूरसाठी आम्ही चांगलं करू यासाठी शपथबद्ध आहोत। या निमित्तानं आज माझी आग्रही मागणी आहे की या ठिकाणी मेट्रोचं एक स्टेशन होते आणि त्या स्टेशनला कुठे ना कुठे हे सरकार डायमंड गार्डन किंवा अशा प्रकारचं नाव देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। त्याला माझा कडाडून विरोध आहे आणि माझी मागणी आहे प्रामुख्यानं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी होणाऱ्या स्टेशनला आदरणीय नारायण गजानन तथा नानासाहेब आचार्य मेट्रो स्थानक अशा प्रकारचं नाव दिलं जावं, ही आमची आग्रही मागणी राहील। यासाठी माझा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा प्रामुख्याने यामध्ये प्रमुख भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याचं कामही आपण करू। मात्र एक लोकशाही मार्गाने आमची मागणी ही राहील की एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आपण या स्थानकाला दिलंच पाहिजे, अशा प्रकारची आमची आग्रहाची मागणी राहील। आणि या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी यामध्ये पुढाकार घेत असतील त्याला आमच्या पक्षाचा, माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा, या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष उपस्थित आहेत दीपक सावंत, आम्हा सर्वांचा यामध्ये प्रचंड एक सहकार्य असेल, आमचा मोठा वाटा असेल की नानांचं नाव या ठिकाणी या मेट्रो स्टेशनला दिलंच पाहिजे। चेंबूरचे शिल्पकार स्वर्गीय नारायणराव उर्फ नानाजी आचार्य यांच्या आज 56वा स्मृतिदिनानिमित्त मी प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विनम्र अभिनंदन करतो। आणि खरोखर चेंबूरमध्ये आज डायमंड गार्डन या नावाने स्टेशन ओळखलं जाणार आहे, ते खरोखर ते नाव बदलून स्वर्गीय नानाजी आचार्य यांचं नाव देण्यात यावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुद्धा त्यांना पाठिंबा राहील। परंतु चेंबूरसाठी त्यांचं आचार्य कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्यासाठी अशा प्रकारचं त्यांचं म्हणजे मान सन्मान हा आपल्याकडून चेंबूरकडून केला जावा। नानाजींचा 56वा स्मृतिदिन आहे। स्वातंत्र्य सेनानी आणि देशभक्त चेंबूरचे नानाजी यांना विनम्र अभिवादन करते। नानाजींची प्रेरणा आणि विचार घेऊनच आम्ही चेंबूरकर काम करत आहोत आणि यापुढे त्यांचे विचार आणि प्रेरणा घेऊनच काम करत राहणार आहोत। म्हणजे आमचे नारायण गजानन आचार्य हे जे चेंबूरचे वैभव होते, ज्यांनी चेंबूर घडवलं, सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी चेंबूरमध्ये काम केलं। म्हणजे चेंबूर जेव्हा त्या टायमाला कसं होतं तर ह्या रूपामध्ये नानांनी घडवलेलं आहे आणि शरद भाऊसारखा आम्हाला एक चांगला नेता त्यांनी दिला आणि शरद भाऊंमुळेच आज आम्ही घडतो इथे। शरद भाऊंनीच अशा आम्हाला ह्या म्हणजे असं भाषण करायला शिकवलं, ह्या ठिकाणापासून आज आम्ही भाषण करतोय। तर नानाजींना खूप आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी शरद भाऊंसारखा एक हिरा आम्हाला दिला। खरं म्हणजे एक मोठं रवींद्र पवार साहेबांनी त्यांच्या लक्षात आलं की जो स्टेशन आहे मेट्रोचा, त्या मेट्रोच्या स्टेशनला
आता डायमंड गार्डन म्हणून असं डायमंड म्हणून बोलतात, परंतु ते न करता मी माझ्या परीने आणि जर का MMRDचे लोक ऐकले नाही तर ते सर्व माझ्या स्वभावामुळे मी कसं करेन आणि तिथे नारायण गजानन आचार्य स्टेशन असं आपण ते नाव देऊ. आज नारायण गजानन आचार्य स्वातंत्र्य सैनिक यांच्या 56व्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही भाग्यवान आहोत. प्रतिवर्षी आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा भाग्य लाभलेला आहे. नानांचा माझा परिचय 1967मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यावेळेस आमच्या गावात एक डिस्प्यूट झाला होता. त्यासंबंधी नानांच्या मदतीसाठी मी आलो होतो त्यांच्याकडे. त्यावेळेस नारायण आचार्य एक काँग्रेसतर्फे आणि हर्षू अडवाणी जनसंघ आणि वसंतराव खानोलकर हे PSC तर्फे 3 आमदार इथे आमदारकीसाठी उभे होते. त्याच्यामधून नानांना अपयश आलं आणि शरद भवनात ते फार जाचलं की त्यांच्या पार्टीच्याच लोकांनी त्यांना मदत नीट केली नाही. आणि मग शरद भाऊ 1968मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यांचा आणि पहिले नगरसेवक म्हणून शरद भाऊ आचार्य या निवडणुकीला उभे राहिलं. मी पण त्याच्यामध्ये फॉर्म भरला होता, परंतु आमचं संघटनेकडे शिवसेनेच्या मागणी एकच होती की चेंबूरमधून शरद भाऊंना तिकीट मिळावं, अन्यथा त्यांना नाही मिळालं तर मला तिकीट आगरी समाजातर्फे मिळावं अशा समाजाने मला एक पत्र दिलं होतं. परंतु शरद भाऊंना तिकीट मिळालं आणि निवडून आल्याबद्दल खरोखरच चेंबूरवासियांना हायसं झालं की असं नेतृत्व मिळालं चेंबूरला. आणि त्यांनी शरद भाऊंनी वडिलांनी जे केलेलं कार्य पुढे नेण्यासाठी त्यांना जो अपयश आलं होतं राजकारणात, पण शरद भाऊ सातत्याने 5 वेळा निवडून आले. आणि त्या कालावधीमध्ये आपण पाहिलं शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा, बाबासाहेब आंबेडकरांचं भव्यदिव्य असं स्मारक इथे उभे केलं. या विभागामध्ये अनेक परप्रांतीय येऊन वस्ती करत असायचे. सरकारी जागा महापालिकेच्या अशा जागांमध्ये ते स्वतः झोपड्या बांधून ते राहायचे. आणि भाऊंच्या लक्षात आलं आणि भाऊंनी मी शाखाप्रमुख असताना म्हणे आपल्याला मराठी माणसासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. परप्रांतीय येत आहेत आणि झोपडपट्ट्या इथे वसवत आहेत. म्हणून शरद भाऊंनी कार्य हाती घेतलं. पहिलं कोकण नगर मराठी माणसासाठी, त्याच्यानंतर इंदिरानगर, तुम्हाला माहिती आहे वाशीनाका भव्यदिव्य असं नगर झालं. आणि जिजामाता नगर, वीर जिजामाता नगर आमच्या वाशी गावाच्या बाजूला, अशी मराठी माणसासाठी 3 नगरं ही बांधली त्यांनी आणि मराठी माणसांना आधार दिला. त्याचप्रमाणे RCFमध्ये आणि इतर कंपन्यामध्ये लोकांची भरती होत नव्हती. म्हणून शरद भाऊंनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं की इथे तुम्ही एकदा RCFवरती या आणि त्या निदर्शन आपण करूया, तुम्ही आम्हाला नेतृत्व करा. आणि बाळासाहेब ठाकरे 1968मध्ये इथे RCFमध्ये भव्य दिव्य असा चेंबूरवासियांचा मोर्चा निघाला आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या कंपन्यांमध्ये हळूहळू भरती व्हायला लागली. आणि शरद भाऊंनी हा पुढाकार घेऊन प्रत्येक कंपन्यांना एक वातावरण निर्माण केलं की तुम्ही जर आमच्या लोकांना भरती नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, आंदोलनाला उभे राहू. आणि त्यामुळे अनेक तरुणांना इकडे कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. असं हे कार्य नानांचे चिरंजीव, त्याच्यानंतर आता सुबोधाचार्य शरद भाऊंचे चिरंजीव, हे त्यांनी जे उभं केलं शरद भाऊने आचार्य कॉलेज, लोकमान्य शिक्षण संस्था, ज्याच्या मी आज सचिव आहे, अशा ठिकाणी आम्हाला काम करायला, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला संधी मिळते आहे. म्हणून नानांचं कार्य पुढे नेण्यासाठी चेंबूरचे सगळे आज उपस्थित इथे आहेत. देशभक्त त्यांना सर्वांना धन्यवाद. नानांना पुन्हा स्मृतीला त्यांचं अभिवादन. नमस्कार, माझं नाव रोहित नाईक, मी मराठी कलाकार आहे आणि मी वाडवली गाव चेंबूर येथे राहतो. आज तुम्ही पाहू शकता की नाना आचार्य यांचा 56वा स्मृतिदिवस आहे. आमचं पूर्ण आयुष्य लहानपण या गार्डनमध्ये गेलं आहे आणि आपला चेंबूर जो पूर्ण देशात प्रसिद्ध आहे, या चेंबूरचे शिल्पकार म्हणजे नाना आचार्य आहेत. आणि आज त्यांच्या स्मृतिदिवसाला आज सर्वप्रथम त्यांच्या पुतळ्यासमोर आम्ही उभं राहून ही प्रयत्न करतो आणि शपथ घेतो की आजपासून डायमंड गार्डन न बोलता आम्ही ना आचार्य ह्या उद्यानाला असं संबोधू. संपूर्ण चेंबूरकरांचं एक आदरस्थान आहे. म्हणजे जे ना आचार्य जे आहे आपलं हे उद्यान आहे, हे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खूप काही काळ इकडे आम्ही घालवला आहे. आणि आम्ही कलाकार जे आहोत, आम्ही इकडे येऊन खूप खेळलो आहोत लहानपणी. आणि आतासुद्धा पिढ्याने पिढं इकडे आमचं नारायण आचार्य ह्या
गार्डनमध्ये आमचा गेला आहे आणि त्यांच्याबद्दल मी खूप काही वाचलेलं, पण आज पहिल्यांदा इकडे अनुभवलो. इकडे काहीतरी वेगळाच ॲटमॉस्फिअर आहे आणि मला अशी आशा आहे की पुढच्या वर्षी जेव्हा आपण इकडे येऊ तेव्हा डायमंड गार्डन न बोलता आपण आचार्य उद्यान सर्व चेंबूरकर बोलू, हीच माझी अशी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितपणे आजचा दिवस अतिशय मोठा आहे. NG आचार्य उर्फ नाना यांच्या स्मृतीला उजाळणा देण्यासाठी आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली देण्यासाठी आज चेंबूरचे अनेक नागरिक अनिवासी इथे आम्ही उपस्थित राहत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आम्ही इथे उपस्थित राहिलो. नानांचं कार्य देखील चेंबूरसाठी अतिशय मोलाचं महत्त्वाचं होतं. नाना हे स्वतंत्र चळवळीमधले एक अतिशय थोर सैनानी होते आणि त्यामुळे त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आणि आमच्यासारख्या तरुणांना प्रोत्साहन देणारं कार्य आहे. मी ज्या शाळेमध्ये शिकलो लहानपणी, जवाहर विद्याभवन, ती नानाजींनी चालू केलेली शाळा होती. म्हणजे आमच्या नानाजींचा विजन इतकी मोठी होती की ह्या देशामध्ये एज्युकेशन कशा पद्धतीने प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत, म्हणून त्यांनी चेंबूर ह्या नगरीमध्ये जवाहर विद्याभवन असेल, त्याच्यानंतर NG आचार्य शाळा असेल किंवा त्यानंतर आचार्य कॉलेज असेल, असे वेगवेगळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, शैक्षणिक संस्था ज्याला म्हणतो आपण, त्या शैक्षणिक संस्थांचं एक मोठं जाळं निर्माण केलं आणि त्या शैक्षणिक ज्या इन्स्टिट्यूशन्समुळे आमच्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकायला मिळालं. माझ्यासारखे अनेक मुलं त्या शाळा कॉलेजमधून शिकून काही लोक माझ्यासारखे वकील झाले, काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गेले, काही राजकीय मोठ्या ठिकाणी आज कार्यरत आहात. याच्यावरून दिसतंय की जे नानाजींनी त्यावेळेस विजन पाहिलेलं निश्चितपणे आज त्याचा उपयोग ह्या समाजाला होतोय. निश्चितपणे नानाजींचं कार्य ह्या चेंबूरमध्ये असेल किंवा अवतीभोवतीच्या परिसरामध्ये अतिशय मोठं मोलाचं एक विजन देणारं आणि शैक्षणिकदृष्ट्या लोकांना पुढे नेण्याचं राहिलेलं आहे. त्यामुळे आमची देखील हीच मागणी राहील की आचार्य उद्यानच्या शेजारी जे मेट्रो स्टेशन निर्माण होतं आहे त्या स्थानकाला नानाजींचंच नाव देण्यात यावं आणि त्याला आचार्य मेट्रो स्टेशन असं नाव देण्यात यावं, अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि चेंबूरच्या वतीने मागणी आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.